मावळात तब्बल 50 वर्षांनी ऑलिम्पिकवीर मारुती आडकर यांच्यानंतर दुसरा आंतरराष्ट्रीय मल्ल भारताचं नाव मोठं करण्यासाठी सज्ज झालेला आहे। सडवली गावचा हा युवा मल्ल 17 वर्षांखालील कुमार एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवडला गेलाय। चला त्याची भेट घेऊया। मावळ तालुक्यातल्या सडवली गावात राहणारा हा मल्ल प्रतीक देशमुख 17 वर्षांखालील कुमार एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नवी दिल्लीमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेत प्रतीकची निवड झाली आहे। त्यात 125 किलो वजनी गटात प्रतीक भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। 19 ते 26 जून दरम्यान ही स्पर्धा बिस्किक किर्गिझिस्तान इथं होणार आहे। प्रतीकने दिल्ली, पंजाब आणि हरियाणातल्या मल्लांना हरवत आपलं स्पर्धेतलं स्थान बळकट केलंय। प्रतीकच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकूया। प्रतीकने आतापर्यंत एकूण 6 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय। या स्पर्धांमध्ये त्यानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली आहे। राजस्थानमध्ये झालेल्या सब ज्युनियर स्पर्धेत 92 किलो वजनी गटात त्यानं सुवर्ण पदक पटकावलं। दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 85 किलो वजनी गटात त्यानं रौप्य पदक पटकावलं। तर आसाममधल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेतही त्यानं रौप्य पदक मिळवलं। तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 110 किलो वजनी गटात त्यानं कांस्य पदकाची कमाई केली। रौप्य कांस्य, चौथा कांस्य, त्यांचे जे ट्रायल होते नंतर कोचेसने माहिती तयारी करून घेतली, त्याचा अभ्यास केला 1 महिना आणि नंतर नाही काय चुकतंय त्या डावावर, कोणता डाव कोणत्या डावावर वीक आहे, कोणत्या डावावर वीक नाही, त्याची प्रॅक्टिस करून घेतली आणि नंतर दिल्ली येथे झालेल्या मी त्याच स्वर्ण पदकाच्या प्लेअरला हरवून माझी निवड झाली। प्रतीक पुण्यातल्या सह्याद्री कुस्ती संकुल इथं विजय बराटे, संदीप पठारे आणि किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवतोय। आम्हाला प्रतीकचा अभिमान असल्याचं त्याचे वस्ताद सांगतात। गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये सह्याद्री कुस्ती संकुलला टोटल